अहो कलेक्टर साहेब, तो तुमचा माणूस बार बार रिझल्ट बदलतोय. तो जो आहे ना लतीफ पठाण, ते अहो अब्दुल पाटील सत्तारचा साहेब, माणूस मी आहे तिथं तो. ऑब्झर्वर बसलेत इलेक्शन कमिशनचे. मी ऑब्झर्वर साहेबांना बोललो आता तुमचा फोन ठेवल्याबरोबर. ते काय करायचं करा ना, पण तुम्ही तो काम नाही, तुम्ही कलेक्टर ते लुटू लागला. तो पुरं नरक करून टाकल तो सिल्लोड, माहिती का? तो निवडून अहो आला. तिथं एक नाही 10 लोक आहेत तिथं. तिथं एवढं सोपं थोडंच आहे. अहो, कॅमेरे सगळे आहेत, लोक रेकॉर्डिंग आहे. सगळ्या गोष्टी ऑब्झर्वर साहेब साहेब. स्वतः बसलेत. ऑब्झर्वरला मी वारंवार फोन करायला लागलो. सेन्सिटिव्ह वातावरण तुम्ही आहे, तुम्ही बारीक बघा म्हणून. सेन्सिटिव्ह म्हणजे काय माहिती का साहेब? तो ऑलरेडी बघा 3 वेळेस डिक्लेअर झालेला आहे सुरेश बनकर निवडून आला म्हणून. तरी सुद्धा तो बार बार रेकॉर्डिंग चालू आहे त्यांची. काय असं थोडी असतं? किती वेळा असते परमिशन रेकॉर्डिंगची? नाही, सुरेश बनकर निवडून आले म्हणून जर डिक्लेअर केला असेल त्याने, तर मग आम्ही सर्टिफिकेट द्यायला लावू त्याला. डिक्लेअर मग नाही सांगतात मला. 2 वेळेस ते 3 वेळेस झालं ते. तो लतीफ पठाण ते पुरे त्याच्या हाताखालचे. तुम्ही काही बघा साहेब, आपल्याला काही चुकीचं नाही, पण सुरेश बनकर 3 वेळेस निवडून आलाय. मी संभाजीनगरहून IB गुलमंडी राहतो, पण सगळ्या गोष्टी माहिती पडतात. सगळं नेटवर्क तिकडे लागलेलं आहे माझं. आणि ते खोटं बोलतोय, तो दादागिरी करतो. त्या लतीफ पठाण तो पुरा त्याचाच माणूस आहे साहेब, किती वर्षापासून. तुम्ही बघा बरं साहेब, तुम्ही तुम्ही काय करता बोलल्याबरोबर बघा तुम्ही. त्याच्यामुळे मी इतर ऑब्झर्वर आम्ही बोलत नाही, पण ऑब्झर्वर साहेबाला सुद्धा बोललो. काय करायचं चालू बघा आहे साहेब, ते. तुम्ही नाही तर जमत तुम्ही जाऊन येऊ शकता तिथं. बघा साहेब प्लीज. मला तिथे इंटरफेअर करायचा अधिकार नाही आहे. आरोला सगळे पॉवर्स आहेत. जर काही शंका असेल तर तिथले जे आपले उमेदवार आहेत त्यांना आरोना कंप्लेंट द्या म्हणावं. 3 वेळेस झालं. मी बोलतो मी ऑब्झर्वर साहेबांना परत बोलतो. स्वतः तिथे बाजूला बसा त्यांच्या. कॅमेरे वगैरे सगळं 3 वेळेस निवडून आला ना सुरेश बनकर, तरी तो अब्दुल सत्तार दादागिरी करू लागला. तर एक तर झालं, 2दा झालं, ठीक आहे ना साहेब? ते बघा तुम्ही. ते मी पण बघतोय तिकडं. ठीक आहे. मी बोलतो.